एक गोष्ट माहितीये की माणसाचे हात दगडाखाली असताना त्याच्याकडून सगळ्या गोष्टी बदलून घ्यायच्या असतात. अगं पण सांगण्यासारखं काही नसेलच तर काय सांगू ना आम्ही. मोबाईल हवाय ना, नाव सांग. ठीक आहे मी सांगेन, पण एक प्रॉमिस कर, तू कोणालाही सांगणार नाहीस, गण्याला पण नाही. नाही सांगणार. आर्यन. आर्यन आर्यन बाबू, ही गाडी विकून एखादी सेकंड हँड सायकल खेका घेताय नाय? ही गाडी ना खानदानी आहे. तास तर तुमका सांगतय, तुमच्या गाडीने बघून माका तुमच्या 7 पिढ्यांचा परिस्थितीचा अंदाज येतय. हे पांडू, माझी ही गाडी ना एक दिवस शोरूम मध्ये असेल. अरे हिला पाहिला पर्यटकही येतील, पण तेव्हा त्यांच्या तोंडी चर्चा माझ्या 7 पिढ्यांच्या परिस्थितीची नसेल, फक्त माझ्या कर्तृत्वाची असेल. परशु हा चांगला नकलाकार आहे. चांगलं वागण्याची नक्कल करून तो परमेश्वरालाही फसवू शकतो. तुम्ही आम्ही साधी माणसं आहोत, पण एवढ्यात हुरळून जाण्यात अर्थ नाहीये. क्षणभर चांगलं कोणीही वागतं ग. आयुष्यभर चांगला वागला तर खरं. तू का म्हणे त्यातल्या त्यात. वाकणेस, जानकीच्या ऍडमिशनचं काय झालं? साहेब, अमृताताई आहेत त्या कॉलेजमध्ये होऊ शकतं ऍडमिशन. तसंही कुठलेही संचालक तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. मग वाट कसली पाहत आहे? करून टाका ऍडमिशन. आपण तुझ्या बाई करून जायचंय? अरे कसं शक्य आहे? ती सारखी बंद नाही का पडत? आणि रिपेअर करून असा कितीचा फरक पडला असेल? ठीक आहे, मी निघतो मग. थांब ना, जाम रड्या आहेस तू. तुझ्यापेक्षा नक्कीच कमी. रोज शोरूम मध्ये लागणाऱ्या तुझ्या गाडीवरून आज स्वतःचा शो करून घेऊ. चला. झालाय 5 लाख रुपये त्या वनिताच्या बोकंडी. अहो गरदार विकून हे पैसे जमवून येतो. आता लाथा बुक्के घातले ना तर 5 रुपये बी पडायचे नाहीत. ये राग्या, तुझ्याकडनं पैसे कसे काढायचे ना ते बरोबर ठाऊक आहे मला. दर हा कोरलीला जायचंय आणि वनिताला देऊन यायचंय. मग तो इंडिया काय फुकटचं खाणार होय? अहो तो जाणार होता ना. त्याच्याकडे मोठी कामगिरी सोपवली. ही कामगिरी तुझ्या आयुष्यात तुला जमणार नाही, कळलं? काय मालक, काय जमणार नाही? सांगा तरी कुठलं काम सांगितलंय ते? ए रग्या, तू म्हणलं धुवायचं. नरसिंह किल्लेदार नावाचा एक खडूस म्हातारा असाच होता, पण तो आता इतिहास जमा झालाय. माझ्या समोर बसलेले कोण आहेत? तुझ्या समोर बसलाय तो एका तरुण मुलीचा तरुण नवरा आहे, ज्याच्या अंगात खूप काही करून दाखवण्याची उर्मी आहे. पुरे बोल ना. आता पहिल्यांदा आपण जेवून घेऊया आणि मग काय बोलायचं ते बोला. चला चला. अगं माझं ऐक चला म्हणते ना. चला. ओके 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 बसते. बाबांचे हातपाय चेपायला आली आहेत या घरात. हे बघ, तुझं लग्न झालेलं नाहीये, त्याच्यामुळे बायकांची काय कामं असतात ती माहिती नाही आहेत तुला. तू जरा गप्प बसशील? आता आजी तुझं चुकतंय. जानकी कॉलेजला गेली ना तरी हे प्रश्न सुटू शकतात. हे तू नको मला शिकवूस. हे बघ आत्याजी,